तर आई नसली की समजतं की आई किती काय काय कामं करते ते. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज सकाळी उठून कामापासून सुरुवात झाली. सगळे जाणार आहेत कथा ऐकायला म्हणून मला सकाळी 7लाच उठवून ठेवलं. म्हणजे हे जरी जाणार असले तरी मलाच उठावं लागतं. त्यानंतर मी माझं वर्क कंप्लीट नाही केलं, अर्धच केलं आणि त्यानंतर क्लास पण घेतला, जे की घराजवळ असते म्हणून तिचा क्लास घरी घेतला. नंतर संध्याकाळी मस्त कॉफी बनवली आणि बाहेर वारं सुटले म्हणून तिथे बसले कॉफी पीत. पण काय कॉफी एवढी छान झालीच नव्हती. म्हणजे खूप दिवसानंतर बनवली पण एवढी छान नव्हती झाली. मला तर टेस्ट नाही आवडली. आणि त्यानंतर बाहेर एवढं वारं सुटलं होतं आणि गल्लीत कोणच नाही आहे. सगळी गल्ली सामसूम वाटते. सगळेच गेलेत कथा ऐकायला आणि त्यामुळं ह्या टायमाला सगळे बाहेर असतात पण आज कोणीच नव्हतं, आम्हीच होतो. मी बोलले स्वतः माझ्या हाताने बघा ना किती क्यूट आहे. हे ना त्या झाडाचं आहे, चिंचेच्या झाडाचं आहे. मस्त आहे ना, करंजीच्या झाडाचं आहे. त्यांनी हे झाड लावलं आहे आणि तेच दाखवायला आला होता मला. आणि तो सांगत होता की कशाचं झाड लावलं आहे तुम्ही. तर ते ऐकलं. संध्याकाळ झाली म्हणून दिवे लावायला घेतले. बाहेर दारात लावायचा होता तुपाचा दिवा आणि बाहेर तुळशीला दिवा लावायचा, देवाला दिवा लावायचा. कारण मम्मी नाही म्हटल्यावर हे तर काम मलाच करायचं होतं म्हणून मी केलं ते काम. आणि त्यानंतर ठरलं की आमचं संध्याकाळी काही स्वयंपाक नाही करायचा, उपीट करायचा. कारण त्या दोघांना उपीट खायचं होतं, बबूला आणि माईला. त्यानंतर उपीट केलं पण उपीट केलं पण एवढंसंच झालं ते, म्हणजे जास्त नाही झालं. एवढं टेस्टी झालं होतं की बस, म्हणजे मला तर खूप आवडलं. आणि पण माझं पोटच नाही भरलं. मग त्यामुळं मी 2 वाटी रस पिला आणि त्यांना उपीट दिलं खायला. आणि मी पण थोडंसं खाल्लं, टेस्ट केलं. आणि त्यानंतर घेतलं पोत्रं घालायला. कारण मम्मी नाही म्हटल्यावर हे पण काम मलाच. आणि खरंच आई काय काय काम करते हे आपल्याला कळत नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तिच्या मागे कामच असतं. आणि हे आई ज्यावेळेस बाहेरगावी जाते त्यावेळेसच समजतं आपल्याला. तर काय असाच आजचा दिवस कामातच गेला माझा. तर उद्या भेटू. बाय.